ज्या खाकी वर्दीला पाहून सामान्यांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते, ज्या पोलिसांच्या खांद्यावर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असते आणि त्याच खाकीच्या वर्दीच्या आड एक असा चेहरा लपला होता ज्याचा कोणीही विचार केला नसेल. पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. एका 25 वर्षाच्या तरुणीने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला, तोच तिच्या आयुष्याचा मारेकरी ठरला. बरं, तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नव्हता तर महाराष्ट्र पोलीस दलातील एक शिपाई आहे. नेमकं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीनं आष्टी तालुक्यात हे सर्व प्रकरण उघडकीस आलं, कसं विणलं गेलं फसवणुकीचं जाळं, हेच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. मग यासाठी आपल्याला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जावं लागेल आणि तालुक्यातील एक खेडेगाव आहे. त्या गावातील काही लोक शेतात वस्ती करून राहतात तर काही गावात राहतात. वस्तीवर राहणारी कविता एक काल्पनिक स्वरूपाचं नाव घेतलेलं आहे. 25 वर्षाची तरुणी. आपल्या संसाराची स्वप्न पाहणाऱ्या कविताच्या शेजारीच इतर काही लोक वास्तव्यास होते. रोजच्याप्रमाणे सर्वांचे वस्तीवरील लोकाला बोलणे भेटणे सुरू झालेले होते. शेवटी शेजार धर्म म्हटल्यानंतर प्रत्येकाचे एकमेकाशी काम पडते. वस्तीवर राहणारे लोक कधी शेतात तर कधी इतरांच्या शेतातही कामाला जातात, त्यामुळे त्यांचा असलेला संपर्क प्रत्येक दिवशीचा. मात्र याच वस्तीवर वास्तव्य होतं एका तरुण, अतिशय मेहनती आणि जिद्द मनाशी बाळगणाऱ्या तरुणाचं. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार मनात असलेला तरुण, त्याचं नाव होतं शंकर. हे पण नाव आपण काल्पनिक स्वरूपात वापरलेलं आहे. त्याचं पोलीस बनण्याचं स्वप्न मनात होतं. मेहनतही तशाच प्रकारे तो करत होता. वस्तीवर असल्यामुळं नैसर्गिक वातावरणात त्याचे शरीर एकदम पिळदार आणि पोलीस भरतीसाठी तयार होत होतं. शंकर याला या मेहनतीचं फळ अखेर मिळालेच. महाराष्ट्र पोलीस दलात भरती निघाल्यानंतर तो पोलीस दलात पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. त्याच्या पोलीस होण्याचा आनंद गावासह वस्तीवरील सर्व लोकांना झाला होता आणि काही दिवसातच तो पोलीस ट्रेनिंग घेण्यासाठी बाहेर देखील पडला. आता त्या ठिकाणी ट्रेनिंग संपल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात पोस्टिंग देखील मिळाली. मात्र जेव्हा त्याच्या अंगात वर्दी चढली त्यावेळी त्याच्या मनात असलेली दुसरी बाजू पुढे येऊ लागली. ज्या वस्तीवर तो राहत होता त्याच वस्तीवर कविता त्याच्या मनात बसली होती. वस्तीवर राहत असताना त्याने पूर्वी कधीच कल्पनाच्या बोलण्याकडं अथवा तिच्याकडं लक्ष दिलं नाही. मात्र जेव्हा शंकर पोलीस झाला तेव्हा त्याला कल्पनाच्या शरीर आणि बोलण्याचा गोडवा वाटू लागला. एका बाजूला पोलीस कर्मचारी झालेला शंकर तर दुसऱ्या बाजूला कल्पना आपल्या जवळ कशी येईल याची तयारी सुरू करू लागला होता. शंकर आणि कल्पना हे दोघेही एकमेकांना चांगले ओळखून होते, त्यामुळे दोघांमध्ये प्रेम तर जागृत होऊ लागलं होतं. मात्र शंकर पोलीस दलात असल्यामुळं साहजिकच पीडितेच्या मनात त्याच्याबद्दल आदर होता. त्यामुळे कल्पना त्याला आदराने बोलत होती. पण याच ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत झालं. शेवटी मैत्री म्हणजे हसी मजाक थट्टा मस्करी या गोष्टी येतातच. या मैत्रीच्या मागे शंकर याचा भयानक हेतू लपलेला होता. त्यानं याच मैत्रीच्या नात्यातून कल्पनाचा विश्वास संपादन केला. हा जो काही विषय होता, संवाद होता, हा फक्त कल्पना आणि शंकर या दोघातच सुरू होता. जेव्हा शंकर वस्तीवर यायचा त्याचवेळी दोघातील इशारे इतरांना कळत नव्हते. कधी वस्तीवर लोक थांबलेले असायचे तर कधी फक्त कल्पना हीच वस्तीवर एकटी दिसायची. आणि याच दरम्यान शंकर आणि कल्पना यांच्या मनातील मैत्रीतून प्रेमाला अंकुर फुटायला सुरुवात झाली होती. यातच शंकर याने कल्पनाला लग्नाचं मोठं स्वप्न देखील दाखवलं. ही तर सुरुवात होती. शंकर हा पोलीस होता, त्याला कायद्याचं ज्ञान होतं, पण नीतिमत्ता मात्र शून्य होती. कल्पना आणि शंकर यांचा प्रवास मैत्रीतून सुरू झालेला होता, तो लग्नाच्या स्वप्नापर्यंत गेला होता. हा विषय याच ठिकाणी थांबायला पाहिजे होता, पण शंकर हा त्याच्या पुढे जाण्याच्या मानसिकतेत होता. जेव्हा जेव्हा कल्पनाचे आईवडील घरी नसायचे तेव्हा संधी मिळताच शंकर हा तिच्या घरी जायचा. आपण लवकरच लग्न करणार आहोत, तू माझी पत्नी होणार आहेस, अशा भूलतापा तो मारू लागला. आणि या भूलतापांना कल्पना ही देखील साथ देऊ लागली. मग आता लग्नच करणार आहोत तर दोघांमध्ये संबंध झाले तर काय हरकत. शंकरच्या मनातील वासनेची भावना कल्पना हिला पाहिल्यानंतर जागी होत होती आणि या ठिकाणी कल्पना हिने विरोध करणे गरजेचं होतं, पण तिने देखील शंकर लग्न करणार म्हणून त्याच्याबरोबरच संबंध करायला सुरुवात केली, त्याला साथ द्यायला सुरुवात केली. आणि याच संधीचा फायदा उचलत शंकर घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कल्पनाच्या शरीराशी खेळू लागला. लग्नाच्या अगोदरच कल्पना आणि शंकर यांनी शरीर संबंधाचा आनंद घेतला. शंकर याने लग्नाचं आमिष दाखवून केवळ तिचं शरीरच नाही तर तिचा विश्वासही ओरबाडण्यास सुरुवात केली होती. कल्पना ही डोळे झाकून संपूर्ण शरीर शंकरच्या हवाली करत होती.
पण तिच्या आयुष्यातील ही एक चूक तिला कायमचा धडा शिकवेल असं वाटत देखील नव्हतं. त्यामुळे ती बिनधास्त होती. शंकर आणि कल्पनाचं हे प्रकरण काही दिवस नाही तर गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेलं होतं. गेल्या 2-3 वर्षामध्ये लैंगिक शोषणाचा दीर्घकाळ ह्या दोघांमध्ये सुरू होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कल्पनाचं वय वाढू लागलं होतं. शंकरच्या नोकरीला सुरुवात होऊन काही वर्षांचा कालावधी देखील झाला होता आणि याच वेळी जो काही आनंद बिना लग्नाचा दोघांनी घेतला होता तो आता कल्पनांना नको वाटत होता. तेव्हा कल्पना हिने शंकर याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. तेव्हा मात्र या रक्षकाचा खरा चेहरा समोर आला. ज्या तोंडाने शंकर लग्न करण्याचा विश्वास कल्पना हिला देत होता त्याच तोंडाने त्याने कल्पना हिला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. हे शब्द ऐकताच कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिची फसवणूक झाल्याचं तिच्याही लक्षात आलं होतं. तिचा वापर करून घेतला गेला होता. बरं, याविषयी कोणाला काही बोलण्यात उपयोग नव्हता, कारण हे सर्व कल्पना आणि शंकर या दोघांमध्ये सुरू होतं. आता ज्या प्रकारे शंकर याने पोलीस असतानाही कल्पनाचं शोषण केलं त्यामुळं कल्पना ही खचली नाही. तिने ठरवलं की आता या वर्दीआड लपलेल्या शंकरला धडा शिकवायचा. कल्पना ही 11 जानेवारी 2026 रोजी तिच्यावर आलेल्या भयंकर संकटामुळे अंबोरा पोलीस ठाण्यात पोहोचली आणि त्या ठिकाणी तिने तिच्यावर जी वेळ आली होती आणि शंकर बरोबर जे काही केलं होतं त्याविषयी सर्व काही माहिती त्या ठिकाणी सांगितली. त्या ठिकाणी शंकर हा नोकरीला होता आणि त्याच पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांना शंकर यांनी अशा प्रकारचा गुन्हा केल्याचं समजलं तेव्हा पोलीस दलात देखील खळबळ उडाली. अंबोरा पोलिसांनी कोणतीही हायगय न करता पोलीस कर्मचारी शंकर विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आता सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे हे करत आहेत. आरोपीनं हे कृत्य सुट्टीत असताना केलं की कर्तव्यावर असताना केलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस प्रशासन शोधत आहे. एका पोलीस कर्मचारी जेव्हा अशा प्रकारचं खालच्या दर्जाचं कृत्य करतो तेव्हा संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जाते. बीड जिल्ह्यातील या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निवारला आहे. वर्दीचा धाक दाखवून किंवा सत्तेचा वापर करून कोणी जर महिलावर अन्याय करत असेल तर त्याला कायद्याने कठोर शिक्षा व्हायलाच हवी. या प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र PM, सत्याचा शोध, मुद्देसूद विश्लेषण. जय हिंद.